की अचानक वजन वाढणं आणि अचानक वजन कमी करणं यासाठी जे काही प्रयत्न करतात लोक, बरेचसे प्रयत्न केले जातात की आता मी जिम लावू का, आता योगा करू, काय करायचं ते कळत नाही. किंवा एखाद्यानं स्प्राउट्सच खाल्ले महिनाभर आणि मग त्याला गॅसेस झाले. व्यवस्थित म्हणजे महिन्याला 4 ते 5 किलो ह्या दराने जर तुमचं वजन कमी झालं तर ते व्यवस्थित मेंटेन होतंय. आयुर्वेदात एक कन्सेप्ट आहे की म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट खाताय तर त्याच्याबरोबर ती कशाबरोबर खाताय. अजून बाजारात बऱ्याचशा अशा पावडर्स उपलब्ध आहेत, म्हणजे त्याचा शेक बनवायचा, दुधात घालून ते घ्यायचं आणि एकदा पोट भरून ते खाल्लं की परत एकदाच जेवायचं. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे की अचानक वजन वाढणं आणि अचानक वजन कमी करणं यासाठी जे काही प्रयत्न करतात लोक. म्हणजे सध्या कसं झालंय की अचानकच जाग येते की माझं वजन फार वाढलंय, आता मला काहीतरी करायला पाहिजे. किंवा कुठून तरी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते की वजन वाढण्याचे हे तोटे आहेत, वजन वाढल्याने हे होऊ शकतं. बरेचसे प्रयत्न केले जातात की आता मी जिम लावू का, आता योगा करू, काय करायचं ते कळत नाही. किंवा मग कुठला डाएट फॉलो करू, हे सगळं जे कन्फ्युजन सध्या आहे, मिळत तर काहीच नाही, त्याच्यातनं चुकीच्या गोष्टी केल्या जातात आणि त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून मग परत दुसराच कुठला तरी आजार होतोय. अशा स्वरूपाचे बरेचसे पेशंट येतात. मग त्यांचं परत हिस्ट्री घेतल्यावर कळतंय की त्यांनी हे डाएट फॉलो केलं, त्यानंतर त्यांना पचनाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स चालू झाले. किंवा एखाद्यानं स्प्राउट्सच खाल्ले महिनाभर आणि मग त्याला गॅसेस झाले, त्याला परत चेस्ट पेन व्हायला लागला, किंवा असे भरपूर गोष्टी होऊ शकतात. म्हणजे बेसिकली अचानक वजन कमी करणं हीच गोष्ट शास्त्राला मान्य नाहीये. आणि अचानकच तुमचं 2 महिन्यात 3 महिन्यात 20-30 किलो कमी होतंय वजन, हे शरीराला योग्य नसते. कारण की त्याचे जे मेटाबॉलिझम आहे, जे चयापचय शरीरात होत असते, त्या सगळ्या वजनाला धरून त्या गोष्टी होत असतात. त्यामुळं व्यवस्थित म्हणजे महिन्याला 4 ते 5 किलो ह्या दराने जर तुमचं वजन कमी झालं तर ते व्यवस्थित मेंटेन होतंय आणि त्याचा तुमच्या शरीराला इतर त्रास काही होत नाही. त्यामुळे विगरस डाएट करायचे ज्या गोष्टी असतात, म्हणजे फक्त 2च वेळेला जेवा किंवा 1 तासभर भरपूर खात राहा जे काय खायचंय ते, किंवा दर 2 तासाला थोडं थोडं खा, ह्या सगळ्यांनी फार काय हातात येत नाही. त्याच्यात फक्त तुमचं पचन बिघडण्याची अतिशय शक्यता आहे. आयुर्वेदानुसार वजनाशी रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत, म्हणजे वजन फार वाढणं किंवा फार कमी होणं, हे सगळं वाताच्या अखत्यारीत येते. म्हणजे वात वाढला, वात कमी झाला किंवा वाताच्या कार्यक्षमतेमध्ये डिस्टर्बन्स झाला तरच या गोष्टी होतात. आणि त्याच्यामध्ये ग्रहणीचा रोल आहे की म्हणजे तुमचं पचन कसं होतंय, तुम्ही काय खाताय. म्हणजे समजा आपल्याला नॉर्मली काय वाटत असते की माझं वजन वाढवायचं तर मी नॉनव्हेज खायला पाहिजे, अंडी खायला पाहिजे, दूध प्यायला पाहिजे, केळी खायला पाहिजे, जे सर्रास ऍडवाइस केले जाते. पण लघु संतर्पण तुम्ही जे खायला पाहिजे असं सांगितलं आयुर्वेदात. लघु म्हणजे पचायला अतिशय हलकं पाहिजे आणि ते तुमचं ब्रहण करणार पाहिजे, तुमचं वजन वाढवणार पाहिजे. या सगळ्या पदार्थांपैकी एकही पदार्थ असा नाही जो पचायला हलका आहे. आणि तिथंच सगळी गोष्ट पहिले फॉल्टी होते. म्हणजे त्या व्यक्तीची पचनशक्ती कमी असते, त्यामुळे तो जास्त आहार घेऊ शकत नाही. आणि जेव्हा तो जड अन्न खातोय तेव्हा मग त्याला दुसरंच काहीतरी व्हायला लागतंय. त्याला मग तापच येईल, त्याचे सांधेदुखीचा त्रास त्याला चालू होईल आणि जे काय त्याला आधी पचत होतं ते पण सगळं डिस्टर्ब होते. वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी काय खायला पाहिजे याचा इतका सध्या भ्रम आहे. म्हणजे प्रोटीन पावडर ही गोष्ट बघा की नॉर्मली प्रत्येकाला असं ऍडवाइस केलं जाते की तुम्ही हे खायला पाहिजे, किंवा त्याचं तसं मार्केटिंग केलं जाते की तुम्हाला इतर काहीच नाही खाल्लं तरी चालेल, पण तुम्ही 4 चमचे प्रोटीन पावडर खा, मग तुम्हाला जे काय पाहिजे ते होईल. पण बेसिकली प्रोटीन पावडर हे आहे काय की जे नॅचरली एखादी गोष्ट मिळते. म्हणजे समजा दूध नाही प्यायचं, दुधापासून बनवलेली पावडर खायची, अशा स्वरूपाचंच ते आहे. म्हणजे फळांचे पण प्रोटीन त्यात असणार, दुधाचं असणार, सोयाबीनचं असणार, जेवढे पण प्रोटीनचे सोर्सेस आहेत त्या सगळ्याच ते एक्स्ट्रॅक्ट करून त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करणार. त्या सगळ्याचं डिप्लेशन होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर प्रोसेसिंग करणं आलं, त्याच्यामध्ये केमिकल्सचा वापर केला जातोय. शिवाय त्याचं शेल्फ लाईफ पाहिजे ना, म्हणजे प्रोटीन पावडर तयार केली आहे तर ती 1-2 वर्ष तर टिकायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये तसे प्रिझर्वेटिव्ह घालायला पाहिजेत. दुसरं म्हणजे आयुर्वेदात एक कन्सेप्ट आहे की म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट खाताय तर त्याच्याबरोबर ती कशाबरोबर खाताय, त्याचे कॉम्बिनेशनचा काय रिझल्ट होईल, ह्याचा एक कन्सेप्ट आहे की विरुद्ध आहार म्हणून. मग जेव्हा तुम्ही दूध आणि इतर गोष्टी खाताय तेव्हा त्याचं जे कॉम्बिनेशन शरीरात तयार होते, म्हणजे समजा एखाद्या फळात थोडा आंबटपणा आहे आणि ते तुम्ही दुधाबरोबर खाऊ नाही शकत. सिमिलरली जर एखाद्या फळातलं प्रोटीन तुम्ही काढलंय आणि ते दुधातलं प्रोटीन काढलंय तर ते विरुद्ध आहार सारखंच होणार आहे आणि त्याचा मग बरेचसे परिणाम होणार आहेत शरीरावर. म्हणजे अगदी रक्त दूषित होणं, मांस शिथिल होणं, हाडं ठिसूळ होणं, हे सगळे त्याचे दुष्परिणाम आहेत. अजून बाजारात बऱ्याचशा अशा पावडर्स उपलब्ध आहेत, म्हणजे त्याचा शेक बनवायचा, दुधात घालून ते घ्यायचं
आणि एकदा पोट भरून ते खाल्लं की परत एकदाच जेवायचं. हे जे काय आहे अशा चमत्कारिक गोष्टी ज्या उपलब्ध आहेत त्या लोकांना एकदम फॅसिनेटिंग वाटतात की नेहमीच्या जेवणापेक्षा असं काहीतरी करून बघू, मग तिचं कोणाच तरी झालंय तर माझं पण व्यवस्थित होईल. ते अजून 10-20 वर्षांनी कळेल की त्याचा दुष्परिणाम कुठल्या सिस्टीमवर काय झाला, त्याचा मला काय परिणाम होईल का. कारण असं होऊ शकतंय की त्याच्यातले केमिकल्स पुढे जाऊन एखाद्या कॅन्सरला पण कारणीभूत असू शकतात. आयुर्वेदामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही नॅचरली कशी करू शकता याच्याविषयी मार्गदर्शन केलंय. म्हणजे आयुर्वेद हे शास्त्रच आहे की तुम्ही कसं जगायचंय हे सांगणार. मग त्याच्यामध्ये तुम्ही निरोगी असाल तर निरोगी कसं राहायचं, किंवा तुम्ही आजारी पडला तर बरं कसं व्हायचं, ह्या सगळ्याविषयी व्यवस्थित माहिती आयुर्वेदात सांगितली. आणि आहारशास्त्राची तर सगळ्यात जगातली बेस्ट माहिती फक्त आयुर्वेदात सध्या उपलब्ध आहे. मग त्याच्यामध्ये जो बारकावा आहे छोट्या छोट्या गोष्टींचा, म्हणजे प्रोटीन्सच आहेत तर मुगाची डाळ वेगळं काम करणार आहे, तुरीची डाळ वेगळं काम करणार आहे, गाईच्या दुधाचे गुणधर्म वेगळे आहेत, म्हशीच्या दुधाचे वेगळे आहेत. हे एवढं डिटेल इतर जगात कुठल्याही शास्त्रात तुम्हाला बघायला नाही मिळणार. त्यामुळं जर तुम्हाला खरंच असा काही प्रयत्न करायचा असेल, वजन वाढवायचं आहे किंवा कमी करायचं आहे, त्यासाठी तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक वैद्याला भेटा, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा. तुमच्या डाएटमध्ये ज्या काही गोष्टींचं करेक्शन करायची गरज आहे त्याचं करा. आणि तुम्ही जे काय कराल ते दीर्घकाळापर्यंत टिकून राहील. म्हणजे असं नाही होणार की 3 महिन्यात माझं वजन कमी झालं आणि पुढच्या 6 महिन्यात त्यापेक्षा दुप्पट वाढलं. हे कधीही आयुर्वेद ट्रीटमेंट घेतल्यानंतर होणार नाही. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला जरूर कळवा. तुमचा अनुभव याविषयी काय असेल तो शेअर करा. आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.